वेलकम टू अवर चॅनल। आज इथे एकदम साधी सोपी अशी सोयाबीनची भाजी तुम्हाला मी करून दाखवणार आहे। तर इथे हे सोयाबीन मी अर्धा तास अगोदर भिजवून ठेवले होते आणि आता याचं पिळून व्यवस्थित पाणी काढून घेतलेलं आहे। तर इथे बघा टोमॅटो कांदा घेतलेला आहे, बारीक चिरलेला कांदा घेतला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, कोथिंबीर घेतली आहे, इथे खोबरं किसून घेतलेलं आहे थोडंसं आणि इथे थोडंसं डाळवं घेतलेलं आहे। तर याला फुटाण्याची डाळ देखील म्हणतात। तर हे सर्व साहित्य वापरून आपण एक वाटण तयार करणार आहोत। तर लांब लांब चिरलेला कांदा, त्यानंतर टोमॅटो आणि त्यानंतर थोडंसं जे आपण किसलेलं खोबरं घेतलं होतं ते आणि फुटाण्याची डाळ हे सर्व आपण मिक्सरला घालून घेणार आहोत। तर हे सर्व साहित्य वापरून आपण छान असं वाटण करून घेणार आहोत, ज्याने की आपली भाजी खूप मिळून येणार आहे आणि एकदम चवीला मस्त होणार आहे। आणि कलरची लाल बेडगी मिरची मी इथे घालून घेतलेली आहे। तर हे सर्व मिक्सरला मी छान वाटून घेतलेलं आहे। आणि मिक्सरला वाटून घेताना लसण टाकायचं विसरून गेले होते, म्हणून इथे खलबत्त्यामध्ये लसण थोडासा कुटून घेत आहे। तर अशा पद्धतीने एकदम कमी साहित्यामध्ये झटपट होणारी ही भाजी आहे। एखाद्या वेळेस आपल्याला आपल्या रोजच्याच भाज्या खाण्याचा कंटाळा आला असेल तर अशी झटपट भाजी तुम्ही बनवू शकतात। किंवा अचानक कोणी पाहुणे येणार असतील किंवा तुमच्या मुलांना ज्या आपण भाज्या केल्या आहेत कधी कधी ते आवडत नाही, तर त्यांना अचानक अशी भाजी तुम्ही करून देऊ शकतात किंवा टिफिनला देखील अशी भाजी तुम्ही बनवून देऊ शकतात। तर इथे बघा मी तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकून घेतलेली आहे, त्यानंतर हिंग टाकून घेतला आहे आणि नंतर हा जो बारीक चिरलेला कांदा आहे तो इथे मी परतून घेण्यासाठी यामध्ये टाकला आहे। त्यानंतर त्यामध्ये मी कढीपत्ता टाकून घेतला आहे, वाटलेला हा लसण टाकून घेतलेला आहे। त्यानंतर हे सर्व साहित्य पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेणार आहे। कांदा चांगला सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे। एक 2 ते 3 मिनिटं चांगला कांदा परतून झाल्यानंतर जे आपण वाटण तयार केलं होतं मिक्सरला ते इथे टाकून घेणार आहे। वाटण आणि कांदा देखील व्यवस्थित मिक्स करायचा आहे आणि छान तेल सुटेपर्यंत आपल्याला इथे हे वाटण आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे। चांगल्या पद्धतीने हे परतवून झाल्यानंतर इथे बघा छान कलर देखील आपल्या भाजीला आलेला आहे, कारण आपण इथे कलरवाली बेडगी मिरची टाकलेली आहे। तर इथे आपण आता लाल तिखट टाकून घेणार आहोत, काळा मसाला टाकून घेणार आहोत, हळद टाकून घेणार आहोत। धने जिरे पावडर आज माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी इथे टाकलं नाही, तुम्ही नक्कीच टाकून घ्या। आणि तिखटाचं प्रमाण, मसाल्याचं प्रमाण तुमच्या घरच्यानुसार कमी जास्त तुम्ही करू शकतात। आणि तेल देखील तुम्हाला या भाजीला थोडंसं जास्त घालायचं असेल तर तुम्ही घालू शकतात, त्याने देखील छान तर्रीदार अशी ही भाजी तयार होते। मी जास्त कमी नाही आणि जास्तही नाही असं तेल इथे भाजीला घातलेलं आहे। तर हा सर्व मसाला, तेल, तिखट जे आपण टाकलेलं आहे किंवा कांदा लसूण मसाला, तिखट आणि हळद हे सर्व व्यवस्थित इथे मी परतून घेतलं आहे। ते देखील छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे, त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान मसाल्यामध्ये ते तिखट आणि मसाला चांगला मुरेपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे। आणि नंतर इथे बघा आपण छान पिळून ठेवलेले जे सोयाबीन आहे चांगले भिजलेले, तर ते देखील या मसाल्यामध्ये चांगल्या पद्धतीने परतून घेणार आहोत, कोट करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने बघा हे सोयाबीन आपण व्यवस्थित या मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत। त्यानंतर इथे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण केलं होतं, तर त्याच भांड्यामध्ये पाणी टाकून याला छान विसवून पाणी टाकून घेतलेलं आहे। तुम्हाला किती दाटसर किती पातळ ही भाजी करायची आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकून घ्या। त्यानंतर इथे मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे। तर मीठ टाकल्यानंतर इथे बघा पुन्हा एकदा हे सर्व आपण एकजीव करून घेणार आहोत। पाणी, सोयाबीन, हे मीठ सर्व एकत्रित करून चांगलं परतवून घेणार आहोत। थोडीशी करताना ही भाजी पातळच केली पाहिजे, कारण सोयाबीन भरपूर सारं पाणी शोषून घेतं आणि नंतर जेव्हा ही भाजी गार होते त्यावेळेस ती खूप घट्ट होते, दाटसर होते। त्यामुळे थोडंसं करताना तुम्हाला वाटेल की ही खूप जास्त पातळ वगैरे वाटते का, तर करताना पाणी थोडं जास्तच टाका। म्हणजे सोयाबीन भरपूर सारं पाणी शोषून घेतल्यामुळे भाजी जी आता दिसताना पातळ दिसते ती नंतर घट्ट होऊन जाते। त्यामुळे मी पाणी इथे टाकलं आहे जास्तीचं। तर अजून थोडंसं पाणी मला लागलेलं आहे, तर मी ते इथे टाकून देखील घेणार आहे। तर अशा पद्धतीने बघा सर्व हे मिक्स केल्यानंतर कलर किती सुंदर आलेला आहे भाजीला। तर अशी चमचमीत भाजी पाहिल्यावर कोणी पण जेवायला पटकन बसेल आणि भाकरी असो, पोळी असो, भात असो, ह्या कशासोबत देखील ही भाजी चांगली लागते। तर अशा पद्धतीने बघा या स्टेजला मी कोथिंबीर देखील यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि कोथिंबीर टाकल्यानंतर परत एकदा ही भाजी सर्व मी एकजीव करून घेणार आहे। आणि गॅसवर आता पाणी आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं मी टाकून घेतलेलं आहे आणि एक 5 ते 10 मिनिटासाठी मीडियम गॅसवर चांगल्या पद्धतीने हिला शिजून द्यायचे आहे। आणि मग त्यामुळे आपले जे सोयाबीनचे बॉल्स आहेत ते छान मसाला शोषून घेतात आणि सोयाबीनचे बॉल असे फिक्के फिक्के लागत नाहीत आणि छान मसालेदार लागतात। त्यामुळे ही 5 ते 10 मिनिटं भाजी आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे। आणि शिजवून घेतल्यानंतर बघा
कसा रंग आलेला आहे भाजीला आणि कसं टेक्स्चर आलेलं आहे भाजीचं. तर तुम्ही देखील अशी सोयाबीनची भाजी करतात का? आणि माझ्या पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये जर तुम्हाला ही भाजी करायची असेल तर व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि माझ्या पद्धतीने ही सोयाबीनची भाजी करून खा बघा. गरमागरम भाजी बघता क्षणी तोंडाला पाणी सुटलं असेल तुमच्या आणि असा कांदा लिंबू जर असेल भाजीला तर वा काय मस्त लागेल ना ही भाजी. तर नक्की ट्राय करून बघा. थँक्यू, धन्यवाद.